वेलकम टू तेजवर्ता न्यूज। नरेंद्र मोदी आणि या सगळ्यांची एक फॅशन आहे, अंगलट आलं की आमच्या जीवाला धोका आहे। हे आता काय नवीन राहिलं नाही। मग कधी नरेंद्र मोदींना धोका असतो, कधी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना धोका असतो, पण हे सगळं भाजपाच्याच लोकांना धोका असतो। धोक्यात सगळा देश गेलाय, त्या देशवासियांच्या धोक्याचं कुणालाच पडलं नाही। पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना धोका वाटतो कुणाकडून? महिला खासदारांकडून। म्हणजे याच्या आधी अर्बन नक्षलच्या नावाखाली अनेक पत्रकार, अनेक साहित्यिक, अनेक ॲक्टिव्हिस्ट जेलमध्ये घातले, कारण हे यांच्या विरोधात बोलायचे। आता महिला खासदार यांच्या विरोधात मैदानात उतरल्यात, लोकशाही संविधानाच्या माध्यमातून आंदोलन करतायत। तर हे म्हणतायत की आम्हाला महिलांकडून धोका आहे, मेरी कबर खुदी जा रही है। महिलांच्या बाबतीत तुमचा हा दृष्टिकोन, म्हणजे उद्या महिला खासदारांना सुद्धा नक्षलवादी घोषित करून UAPA लावून 5-5, 10-10 वर्ष जेलमध्ये टाकलं ना, तर आश्चर्य वाटू देऊ नका। आणि ह्यांना हेच करायचंय, पंतप्रधानाच्या जीवाला धोका महिला खासदाराकडून, म्हणून सगळ्या महिलांना उचलून जेलमध्ये टाकतील। हे गंभीर आहे। यांच्या महिला खासदार काहीही बोलतील, देशविरोधी विधानं करतील। नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणून कंगना राणावत बोलेल, पण ती देशद्रोही वाटत नाही। पण ज्या महिला खासदार त्या ठिकाणी आंदोलन करतायत, लोकशाही संविधानाच्या मार्गाने लढतायत, तर त्यांना तुम्ही म्हणताय की महिला आम्हाला बांगड्या मारणार होत्या, महिला आमच्यावर अटॅक करणार होत्या, महिलांपासून नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका आहे। अरे काय चाललंय? दुर्दैवी आहे। आणि मला 100% या ठिकाणी यांच्या वागण्याची जी सवय आहे ती दिसायला लागली। साहित्यिक जेलमध्ये टाकले, ॲक्टिव्हिस्ट जेलमध्ये टाकले, पत्रकार जेलमध्ये टाकले, नोबेल पुरस्कार मिळालेले त्या ठिकाणचे तज्ज्ञ ॲक्टिव्हिस्ट सुद्धा जेलमध्ये टाकले। आणि आता येणाऱ्या काळात नरेंद्र मोदींच्या जीवाला महिला खासदारापासून धोका आहे म्हणून महिला खासदारांना सुद्धा नक्षलवादी घोषित करून जेलमध्ये टाकतील, असं येणारं चित्र दिसतंय। आणि हे गंभीर आहे। मी आशा करतो की नरेंद्र मोदींनी या जुन्या स्टाईलमधून बाहेर पडावं आणि संसदीय कार्यप्रणालीला फेस करण्याची असणारी सवय लावून घ्यावी, असे आमचं या ठिकाणी मत आहे।